नमस्कार. योगासाठी तुम्ही सर्वांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी एक विषय तुमचा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे, आयुर्वेद अँड अलाइड सायन्सेस. तर आयुर्वेदाचा भाग आहे तो आज आपण बघणार आहोत. आयुर्वेदाचा आणि योगाचा साक्षात काय संबंध, असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात असेल. नसेल उत्तम, असेल तरी सुद्धा उत्तम. त्या प्रश्नाचं उत्तर इच्छा असो नसो आज आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. योग हा मागच्या काही पिढ्यांमध्ये अशी चर्चा चाललेली आहे लोकांची की योगाचा साक्षात काहीही संबंध नाहीये आरोग्य ठीक करण्याशी. खरं तर ती एक आध्यात्मिक साधना आहे. आध्यात्मिक साधनेमध्ये शारीरिक आरोग्याशी किंवा शारीरिक आरोग्याचं एवढं काहीतरी ध्यान केलं पाहिजे, लालन पालन केलं पाहिजे असं काही नाहीये, असे काही विद्वानांची मतं येत आहेत. विद्वान म्हणा किंवा अविद्वान म्हणा, लोकांची अशी मतं येत आहेत, पण असं नाहीये. हठयोगाचं पदोपदी जर तुम्ही असं वाचन केलं तर हठयोग ज्या पद्धतीने आध्यात्मिक साधनेकरिता त्याची उपयुक्तता आहे, तद्वत हठयोगाची उपयुक्तता शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा आहे, मानसिक आरोग्यासाठी सुद्धा आहे. मग त्यानंतर कैवल्य प्राप्तीकरिता खरं तर योग केला आहे. राजयोग कैवल्य प्राप्तीकरिता आहे. तदंगत्वाने हठयोगाचा अभ्यास केला पाहिजे वगैरे वगैरे, ठीक आहे. पण शारीरिक मानसिक आरोग्यासाठी सुद्धा हठयोगाचा उपयोग आहे. आणि साक्षात हठयोग स्वतः सांगतो की अमुक अमुक या आसनाचा, अमुक अमुक या शुद्धी क्रियेचा, अमुक अमुक या आरोग्याच्या विशिष्ट अंगाशी खूप छान संबंध आहे. हे केल्याने तुमचं इथे आरोग्य सुधारलं जाईल, हे केल्याने तुमची ही शारीरिक किंवा मानसिक पात्रता आहे ती वाढेल किंवा सशक्तीकरण होईल वगैरे वगैरे, अशा प्रकारचे साक्षात उल्लेख हठयोगाच्या ग्रंथांमध्ये मिळतात. तुम्ही वाचालच तुमच्या ध्यानी येईलच ते. ज्याप्रमाणे योग, थोडक्यात हठयोग, तुमच्या मानसिक शारीरिक आरोग्यासंबंधित काही टीका टिप्पणी करत असतं आणि त्याच्यामध्ये सुधार आणण्यासाठी काहीतरी करता येऊ शकतं असं ते म्हणत असतं. वर्तमानात प्रायः योगाचा उपयोग त्याकरिताच केला जात आहे. आणि आयुर्वेदाचंही प्रयोजन तेच आहे. शारीरिक आणि मानसिक व्याधी ज्या आहेत त्यांचे उपचार करणं, त्यांचा अभ्यास करणं, हेतू काय आहेत, लिंग काय, औषध काय आहेत, त्याबद्दल आपण आता विचार बघणार आहोत. आणि थोडक्यात व्याश्रय व्याधी ज्या आहेत, शरीर आणि मन या दोन्हींच्या व्याधींच्या उपचाराबद्दल आयुर्वेद बोलत असतो. मग जर साक्षात संबंध काय आहे, तर आयुर्वेद आंशिकरित्या का होईना पण शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलतं. ज्याप्रमाणे आयुर्वेद बोलतो, सॉरी, ज्याप्रमाणे आयुर्वेद शारीरिक मानसिक रोगांबद्दल बोलतो, त्याचप्रमाणे हठयोग सुद्धा शारीरिक आणि मानसिक रोगांबद्दल बोलतो. दोन्ही दर्शनं या शारीरिक मानसिक आरोग्याविषयक सजग आहेत आणि ते त्याच्यामध्ये आपलं विशेषत्वाने लक्ष असलं पाहिजे, त्याबद्दल आपण जागरूक असलो पाहिजेत. आणि मग ते कशा पद्धतीने जागरूक राहायचंय याबद्दल ती दोन्ही दर्शनं बोलत असतात, दोन्ही शास्त्र बोलत असतात. योगाच्या काही काही प्रॅक्टिसेस आहेत, प्रक्रिया आहेत, तशाच्या तशा प्रक्रिया थोड्याफार फरकाने आयुर्वेदातही दाखवल्या जातात. षटकर्म आहेत. बस्तीचा प्रकार थोडा वेगळा पडेल, तर षटकर्म, नस्य वगैरे आयुर्वेदात आहेत. आणि त्याचाच एक थोडाफार मॉडिफाईड व्हर्जन योग हठयोगामध्ये पाहिल्या जातं. प्राणायामाचे बरेचसे प्रकार हठयोग बोलतं, बरेचसे प्रकार आयुर्वेद सुद्धा सांगतं की तुम्ही इथे प्राणायामाचा थोडा अभ्यास करावा, तुम्ही इथे थोडंसं ध्यान करावं, तुम्ही इथे थोडीशी धारणा करावी किंवा अमुक अमुक या मंत्रांचा जाप करावा. अशा पद्धतीचे उल्लेख एक मानसिक व्याधींच्या निरूपणामध्ये आयुर्वेद करत असतो आणि इतर इतर व्याधींच्या निरूपणामध्ये सुद्धा ते करत असतात.
मग आयुर्वेदाचा आणि योगाचा काय संबंध आहे का, तर हा अशा पद्धतीने संबंध आहे. दोन्ही शास्त्र शारीरिक मानसिक आरोग्याबद्दल बोलतात. त्याचे हेतू, त्याचे सिम्पटम्स, लिंग काय आहेत आणि त्याची औषधं काय आहेत, उपाय काय केला जाऊ शकतो, याबद्दल दोघेही जण बोलतात. आयुर्वेद अगदीच स्पष्टपणे बोलतो व्याधींबद्दल. हठयोग अगदी स्पष्टपणे बोलत नाही, कारण ते त्याचं मुख्य प्रयोजन नाहीये. मुख्य प्रयोजन कैवल्य प्राप्ती आहे. आरोग्य प्राप्ती हे गौण प्रयोजन आहे. पण आरोग्य प्राप्तीसाठी सुद्धा हठयोग आहे. आयुर्वेद हा आरोग्य प्राप्तीसाठीच आहे. दोघांमध्ये समान धर्म हा आहे की दोघेही शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलतात. म्हणून वेदर आय स्टडी आयुर्वेद और आय स्टडी योग, आय विल हॅव टू डील विथ दिस पोर्शन. मला या अंशाशी एकनिष्ठ राहावंच लागते. काय की ही दोन्ही शास्त्र आरोग्याबद्दल बोलतात. हा यांचा कॉमन धर्म आहे, सामान्य धर्म आहे. परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये याच्या प्रास्ताविकात तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. तुम्हाला या या गोष्टीची स्पष्टता असली पाहिजे की मी योग शिकायला आलो आणि आयुर्वेद का शिकतोय, त्याचं कारण काय, हे कारण आहे. मी योग शिकतोय, मला उद्या याचा काय उपयोग होणार आहे भविष्यात. जर मला योग या विशिष्ट गोष्टीबद्दल काहीतरी सांगतोय, त्याबद्दल आयुर्वेदाकडेही काहीतरी ऑथेंटिक प्रामाणिक माहिती आहे, सप्लिमेंटरी आहे, जी मला सहाय्यक ठरू शकते माझ्या योग साधनेत किंवा योगोपचारामध्ये. मी आज योग करणार आहे तो स्वतःसाठी झाला. उद्या जर मी योग करता करता पुढे कुणाला तरी शिकवणार आहे किंवा कुणाच्या तरी उपचार करणार आहे, कुणाला बॅक पेन आहे, कुणाला नेक पेन आहे, हे सगळे पेन्स ठीक करण्यासाठी लोक तुमच्याकडे सल्ला घ्यायला येतील. तो सल्ला देत असताना माहिती कुठे मिळणार आहे मला, अर्थातच हठयोगात मला तुम्हाला माहिती मिळणार आहे. मला अमुक अमुक या व्याधीसाठी काय करावं लागणार, हठयोग थोडंफार काहीतरी सांगेल. त्याबरोबरच आयुर्वेदही काही सांगतोय का, मग त्यांचा थोडासा एक तुलनात्मक विचार करून मी जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध त्याला काहीतरी उपाय सांगू शकेल. किंवा स्वतःवरती मला तो उपाय करायचा आहे तर मी तो जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध पद्धतीने तो उपचार, तो उपाय माझ्या स्वतःच्या आरोग्यावरती करू शकेन. या प्रयोजनाने योग शिकत असताना आयुर्वेद तुमच्या अभ्यासक्रमामध्ये घातलेला आहे. हे स्पष्ट झालं. आता आयुर्वेद काय आहे, संपूर्ण आयुर्वेद शिकवलं जाईल का याच्यामध्ये तुमच्या अभ्यासक्रमात? नाही, ते तुमचं प्रयोजन नाहीये. संपूर्ण आयुर्वेद मी शिकू शकत नाही, युनिव्हर्सिटी सुद्धा शिकवत नाही. संपूर्ण आयुर्वेद जेव्हा तुम्ही आयुर्वेदासाठी ऍडमिशन घ्याल तेव्हा शिकवलं जाईल. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं जाणार आहे आत्ताच्या विद्यमान सेशनमध्ये, आयुर्वेद म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. त्याच्या नावाचा अर्थ काय होतो वगैरे. आयुर्वेदाचे मुख्य विषय कोणते आहेत जे त्या आयुर्वेदामध्ये हाताळलेले आहेत. आयुर्वेदाचं स्वरूप काय आहे, स्ट्रक्चर. हे बेसिक मौलिक बिंदू आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता मी तुम्हाला स्क्रीन तुम्हाला दिसू शकत, तुम्ही वाचू शकता जर मी स्क्रीन शेअर केली तर. हो, वाचता येईल. वाचता येईल, वा. मी शेअर करतो. हे कोण हँडल करतंय, होस्ट कोण आहेत, मला जरा शेअर करण्यासाठी. रिक्वेस्ट पाठवा किंवा तुम्हाला होस्ट बनवून.
ठीक आहे, तोपर्यंत मी तुम्हाला थोडं आणखीन सांगतो. आता आयुर्वेद, मी मुख्य बिंदू तुम्हाला सांगितले. आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन काय आहे, तर आरोग्याची प्राप्ती करून देणं हे आयुर्वेदाचं मुख्य लक्ष्य आहे. आरोग्य कशाला म्हणावं हे आयुर्वेद सांगतो. आयुर्वेदाची व्याख्या अशी आहे की आयुर्वेद कशाला म्हणावं. धातू साम्य त्याला आयुर्वेद म्हटलेलं आहे, आरोग्य म्हटलेलं आहे. धातू साम्य याला आरोग्य म्हटलेलं आहे. सप्त धातू आहेत हे तुम्हाला माहिती असतीलच. त्या सप्त धातूंची समान अवस्था, साम्यावस्था, त्याला आयुर्वेद आरोग्य म्हणतं. ठीक आहे. धातू साम्य हे आरोग्य आहे. दुसरी एक आरोग्याची व्याख्या अशी आहे की शारीरिक आणि मानसिक दोन्हींपैकी कुठलीच व्याधी नसणं त्याला आरोग्य म्हटलेलं आहे. ठीक आहे. शारीरिक आरोग्य, शारीरिक व्याधी, दोन पद्धतीच्या व्याधी आहेत. एक आहेत शारीरिक व्याधी आणि दुसरे आहेत मानसिक व्याधी. दोन्ही प्रकारच्या व्याधी नसणं त्याला आरोग्य म्हटलेलं आहे, किंवा धातूंची साम्यावस्था याला आरोग्य म्हटलेलं आहे. मग व्याधी कशाला म्हटलेला आहे. धातू जेव्हा समान नाहीये तेव्हा रोग उत्पन्न होतात, असं सिद्धांत आहे. हे साम्यावस्था डळमळण्यासाठी कारण काय आहे, तर हा एक आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. हा तुम्ही ध्यानात ठेवा. त्रिदोष सिद्धांत. त्रिदोष सिद्धांत, तीन दोषांवरती हा चालतो. आता हे तीन दोष साक्षात बघण्यासाठी उपलब्ध असतात का, नाही, प्रत्यक्ष प्रमाणाला ते तुमच्या उपलब्ध नसतात. हे तीन दोष वात, पित्त आणि कफ अशी त्याला नावं दिलेली आहेत. दोष इथे शब्दाचा अर्थ, जो दोष प्रसिद्ध अर्थ आहे, रूढ अर्थ आहे, तो अर्थ नाही. ठीक आहे. आता हे जे तीन दोष असतात ते कमी जास्त होत राहतात संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या. यांच्या असमतोल अवस्थेमुळे धातूंची असमतोल अवस्था निर्माण होते. धातू डळमळले की शारीरिक किंवा मानसिक व्याधी उत्पन्न होतात. वात, पित्त, कफ हे तीन आहेत. त्यांची साम्यावस्था गरजेची आहे. ते जर समान राहिले नाहीत, बॅलन्स राहिले नाहीत, त्यांच्यापैकी कुणीतरी एक जास्त झाला, कुणीतरी एक कमी झाला, तर सप्त धातूंची समान अवस्था ढासळते, डळमळते. ते डळमळले की मानसिक किंवा शारीरिक व्याधी उत्पन्न होतात. मग कधी कोणता व्याधी उत्पन्न होतो याबद्दल काय विवरण आहे, तर त्याबद्दल विवरण आयुर्वेद ग्रंथांमध्ये दिलेलं असतं. चरक संहिता सांगेल तुम्हाला की जर अशा अशा परिस्थितीमध्ये जर वात वाढला तर त्याचा परिणाम तुमचा हा होईल, हृदयामध्ये ताम्यता वगैरे येईल, कोरडं पडेल आणि मग तुम्हाला चक्कर येईल, तो काय अशी अशी, आणि मग या व्याधीला तुम्ही असं असं म्हणा. मग याचे
लक्षणं ही आहेत आणि याचे उपाय हे आहेत. अशा पद्धतीने आयुर्वेद पुढे बोलतो. तर कारण सांगताना आयुर्वेद नेहमी सांगतो की हे वात वाढल्यामुळे किंवा वात कमी झाल्यामुळे झालेला व्याधी आहे. हा कफ वाढल्यामुळे किंवा कफ कमी झाल्यामुळे झालेला व्याधी आहे. किंवा दोन पावलं पुढे जाऊ, हा व्याधी वात वाढल्यामुळे होतो. व्याधी वात वाढण्यासाठी अमुक अमुक हे कारण आहे. समजा दिवसा झोपणे, झोपू नये दिवसा, पण दिवसा झोपला माणूस तर त्याने काय होतं, कफ वाढतो. मग कफ वाढल्याने दिवसा झोपल्यामुळे वाढलेला जो कफ आहे त्या दिवसा झोपेमुळे वाढलेल्या कफामुळे एक मानसिक व्याधी होतो. काहीतरी खाल्ल्यामुळे कफ वाढतो आणि त्याच्यामुळे कुठला एक शारीरिक व्याधी उत्पन्न होतो. कुठलेही व्याधी या तीन दोषांच्या कमी जास्तपणामुळे होतात. यांचं जे संतुलन बिघडतं ते विविध आणखी वेगवेगळ्या कारणांमुळे बिघडतं. एक कारण मी सांगितलं तुम्हाला, झोपेचं कारण आहे. दुसरं खाण्याचं कारण आहे. तिसरं प्रवास आहे. जागणं आहे, जागल्यामुळे वात वाढतो. कोण कुठल्या प्रकृतीचा व्यक्ती आहे, तो जागल्यावरती कुठला दोष वाढतो आणि कुठला रोग होतो याचं विवरण आयुर्वेद करून देतो. तर मग आयुर्वेदाची रीती काय आहे? आयुर्वेदाने आरोग्य सांगितलं की आरोग्य याला म्हणावं. आयुर्वेद त्याचं प्रयोजन सांगून देतो की आरोग्याची प्राप्ती हे या दर्शनाचं प्रयोजन आहे. आरोग्य म्हणजे व्याधींचा अभाव. मग व्याधी काय आहेत हे सांगितलं पाहिजे, तर आयुर्वेद व्याधी सांगतं. व्याधी कशा सांगतं, तर ते सांगतं तीन दोषांच्या बिघडलेल्या संतुलनामुळे सप्तदोष बिघडतात आणि व्याधी उत्पन्न होतात. चेन ऑर्डर ध्यानात आली तुमच्या, ही उतरंड आहे कारणांची. आता याच्यामध्ये दोष कमी जास्त होण्यासाठी, त्यांचं संतुलन बिघडण्यासाठी पुन्हा आणखीन काही कारणं आहेत. ठीक आहे, झोप, खाणं, जागणं वगैरे वगैरे. ठीक आहे, आता ही कारणं आयुर्वेद सांगतं. कारणांचे परिणाम आयुर्वेद सांगतं. झालेल्या परिणामांमुळे व्याधी उत्पन्न होतो, तर त्या व्याधीची लक्षणं आयुर्वेद सांगतो. तर आयुर्वेद कारण सांगतो, आयुर्वेद लक्षणं सांगतो. मग शेवटी काय सांगतो आयुर्वेद? आयुर्वेद उपाय सांगतो, औषध सांगतो. मग आयुर्वेद काय आहे? आयुर्वेद तीन खांबांवरती उभा राहिलेला आहे. तीन खांब कोणते आहेत, तर कारण, परिणाम किंवा लक्षण, आणि तिसरं आहे उपाय किंवा औषध. ठीक आहे, येतावत स्पष्ट आहे तुम्हाला? या आयुर्वेदाची ठीक आहे, एवढी इंट्रोडक्शन ठीक आहे. मी आता तुम्हाला आयुर्वेदाच्या व्याख्येपासून मी तुम्हाला घेऊन जातो. ठीक आहे, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. तर एवढं काही दर्शनीय नाही, पण तुमच्याकरिता लेखनीय जरूर आहे.
हम्म हे 3 श्लोक आहेत. चरक संहिता हा एक ग्रंथ आहे. चरक संहितेतले हे 3 श्लोक आहेत पहिल्या अध्यायातले. पहिल्या प्रकरणात सूत्रस्थान आहे, त्याच्यातला हा पहिला श्लोक आहे. श्लोक सांगतो, हित अहित सुख दुःख आयु. आयु म्हणजे आयुष्य असा मराठीतला साधारण अर्थ घेता येतो. ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. जीवन हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. काय आहे ते? हित आयु आहे, अहित आयु आहे, सुख आयु आहे आणि दुःख आयु आहे. हित अहित आयु सुद्धा आहे. तर 4 प्रकारची आयु झाली. आता या 4 प्रकारच्या जीवनाकरिता जे हितकर आहे आणि अहितकर आहे याचं प्रमाण सांगून याचं विवरण जिथे केलं जातं त्याला आयुर्वेद असं म्हटलं आहे. तत् तस्यमानं च यत्र उक्तम सह आयुर्वेद उच्यते. हे वेगवेगळं जीवन आणि त्या जीवनाची ही जी मानकं आहेत ही ज्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्या शास्त्राला आयुर्वेद म्हणतात. ही आयुर्वेदाची व्याख्या. दुसरी व्याख्या, आयु शब्द सांगितला जातो. आयु म्हणजे जीवित किंवा जीवन किंवा धारी. जीवित जीवन धारी आयु हे पर्यायी शब्द आहेत. आणखीन एक शब्द आहे त्याला नित्यग आणि अनुबंध. नित्यग आणि अनुबंध. शब्दांचा अर्थ काय आहे तर अर्थ सांगितला. प्रत्येक व्यक्तीचे शरीर, त्याचा आत्मा आणि त्याचं मन यांचा संयोग याला म्हणतात आयु किंवा जीवित. शरीर इंद्रिय, ओके इंद्रिय राहून गेलं. शरीर इंद्रिय सत्व आत्मा. शरीर इंद्रिये मन आणि आत्मा यांच्या संयोगाला जीवित धारी किंवा आयु म्हणतात. ठीक आहे. तस्य आयुषः पुण्यतमः वेदः वेदविदां मतः. त्याबद्दल जो बोलतो त्याला आयुर्वेद असं वेद जाणणारे लोक म्हणतात किंवा विद्वान म्हणतात. याबद्दल जे शास्त्र बोलतं त्या शास्त्राला आयुर्वेद असं म्हणतात विद्वान लोक. याने काय होतं, याचं प्रयोजन काय आहे तर या आयुर्वेदाच्या द्वारे या लोकातील, या भूतलावरील लोकांच्या आरोग्याची दखल घेतली जाते आणि तद्वतच परलोकी सुद्धा तुमच्या व्याधींची दखल या शास्त्राद्वारे घेता येऊ शकते. त्याला आयुर्वेद म्हणायचं. माझा आयुर्वेद सांगितलं. आयुर्वेदाची व्याख्या तुम्हाला स्पष्ट झाली. आयु आदी काय असतं ते सांगितलं. त्याबद्दल जे बोलणारं शास्त्र आहे त्याला आयुर्वेद म्हटलं जातं असं सांगितलं. हे चरक संहितेतून घेतलेलं आहे. मग या शास्त्राचं प्रयोजन काय आहे, कशासाठी हा आयुर्वेद आहे तर
धातु साम्य क्रिया चोक्ता तंत्रस्यास्य प्रयोजनम अस्य तंत्रस्य प्रयोजनम किम धातु साम्य क्रिया धातु साम्य क्रिया धातूंना समान करणे या क्रियेला या तंत्राचं प्रयोजन म्हटलेलं आहे. तंत्र म्हणजे शास्त्र. ठीक आहे. मग आता हे रोग नेमके कसे होतात किंवा हे दोष कमी जास्त कसे होतात त्याची कारणं काय आहेत. तर पुन्हा एकदा ब्रीफ मध्ये सांगितलं. काल, बुद्धी, इंद्रिय आणि अर्थ. काल, बुद्धी, इंद्रिय, अर्थ. अर्थ